Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार. केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले. कोर्टामध्ये दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं आयोगानं सुनावलं. महाराष्ट्रामधील निवडणुकीत फिक्सिंग. निवडणूक आयुक्त निवडीपासून ते निवडणुकीतील पुराव्यांची लफाछपवी. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप. राहुल गांधींना खोटं बोलायची सवय लागली. राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया. दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कीर्तीकर यांचं मोठं विधान. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार. गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक. युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर. चंद्रकांत खैरे यांचा मोठा दावा. एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतो तितका दोघा भावांमध्ये सुद्धा नाही. उद्धव ठाकरे यांच्या युतीवर फडणवीसांची टीका. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचं विधान. शरद पवार यांच्याकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम. संजय शिरसाट यांचा पवारांवर आरोप. तर मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात. बावनकुळेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या चर्चांदरम्यान आज राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. नांदगावकर यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसेला धक्का. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे सोमवारी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. तटकरे यांनी राजीनामा दिल्यास मी सुद्धा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाणार. राष्ट्रवादी समोर कधीही नतमस्तक होणार नाही. महेंद्र थोरवे यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेतील हकालपट्टी प्रकरणी 2 ते 4 दिवसात भूमिका स्पष्ट करणार. निर्णय एकतर्फी झालेला दिसतोय. सुधाकर बडगुजर यांची टीका. अजित पवार यांनी राजकीय विकृतीवर बोलणं हास्यास्पद गोष्ट. धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये. लक्ष्मण हाके यांचा पुन्हा अजित पवार यांच्यावर निशाणा. अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचा समन्स. मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची चौकशी होणार. उद्धव ठाकरेंचा मुलाची पावसाळ्यामध्ये जेलबारी होऊ शकते. मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य. डिनो मोरियाच्या घरी पडलेल्या छाप्यांवरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. मुंबई आणि परिसराला पुढील 3 ते 4 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय. नालेसफाई योग्यरित्या न झाल्याचा नागरिकांना फटका. शांतीनगर, इंद्रायणी नगर आणि टेल्को रोडवर सुद्धा पाण्याखाली. केदारनाथ यात्रेच्या फाटा बारासू जवळ हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महामार्गाच्या मध्यभागीच हेलिकॉप्टरचं लँडिंग केल्याची माहिती. राज्यामध्ये 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1276 वर तर मृतांचा आकडा 18 वर गेल्यानं चिंता वाढली. जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा पर्दाफाश. जैश-ए मोहम्मदवर कारवाई करा. दहशतवाद संपवा. बिलावल भुट्टोच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अमेरिकेचे खासदार ब्रॅड शेरमन यांचा संदेश. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझोन.